जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. वाकी येथील ह.भ.प. नारायणगिरी बाबा यांच्या दिंडीने यंदा आपल्या प्रवासाचे रौप्य महोत्सवी वर्ष गाठत 25व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान करत असून वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा अखंडपणे जपली जात आहे. या दिंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तोघे परिवाराची सेवाभावी परंपरा. गेल्या सलग 18 वर्षांपासून तोघे परिवार वारकऱ्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करत असून अन्नदान आणून तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत भक्ती आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण करत आहे. यावेळी माजी सभापती साखराबाई तोगे, संजय तोगे, बंडू तोगे, विजू तोगे, विलास तोगे, सुदाम तोगे, बद्री नारायण तोगे, नितीन तोगे, सतीश काळे, रेखा काळे आणि देविदास कोकाटे यांनी सेवा कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला. ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पंढरपूरच्या दिशेने एक पालखी रवाना होत आहे. तसेच आपण त्यांच्याकडून भावी भक्ताकडून जाणून घेणार आहोत. काका, नाव काय आपलं? माऊली. माझं नाव आहे विजय वाघमारे. आपण कुठून आलात? आम्ही आलोय चिखली, जिल्हा बुलढाणा. आणि ही पालखी जी आहे ही आहे संत सद्गुरू नारायणदेव बाबा यांनी 25 वर्षापूर्वी सुरू केलेली शिवेश्वर देवस्थान वाकी ते वैकुंठ नगरी पंढरपूर या ठिकाणी हा दिंडी सोहळा गेल्या 25 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. आज रोजी या दिंडी सोहळ्याचा 5वा दिवस आहे. दिनांक 7 जुलै 2026 रोजी संस्थानचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा दिंडी सोहळा वाकी येथून सकाळी 8 वाजता दिनांक 7 जुलै 2026 रोजी प्रस्थान झालेला आहे. आणि आज रोजी या दिंडी सोहळ्याचा आजचा 4था दिवस आहे. 4था मुक्काम हा एकलारा या ठिकाणी आहे. आणि दर मुक्काम करून नगरमार्गे हा दिंडी सोहळा आपला पंढरपूरला 24 तारखेला पोहोचणार आहे. 25 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि 26 तारखेला या दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे. सर्व वारकरी पाण्या पावसामध्ये मोठ्या उत्साहाने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे. विठुनामाचा जय जयकार करत हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने चालू आहेत. प्रत्येक वारकऱ्यांची अशा त्यांच्यामध्ये भाव आहे की कधी आम्ही आमच्या डोळ्याने विठुरायाला पाहतो आणि त्याचा आशीर्वाद घेतो. आणि या संत सद्गुरू नारायणदेव बाबाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून या ठिकाणी आम्ही पुढे चाललो आहोत. श्री संत सद्गुरू नारायणदेव बाबा यांना साक्षात शिवाने दर्शन दिलेलं आहे. त्यांना सिद्धी प्राप्त होती. शिव आणि शक्ती या ठिकाणी एकत्रित झालेली आहे. असंख्य असे भाविक भक्त बाबांचे या ठिकाणी आहे. बाबांनी जो परंपरा सुरू केली तीच परंपरा गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. अनेक भाविक भक्त या ठिकाणी जोडलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून या वारीमध्ये या पालखी सोहळ्यामध्ये भक्त मंडळ सहभागी झालेले आहेत. तसंच नवीन पिढीला आपण काय सांगणार, नवीन वारकऱ्याला जे जोडलेले आहेत त्यांना? तर या वारी जी आहे ही निस्पृह अशी वारी आहे. श्री संत सद्गुरू नारायणदेव बाबा यांनी वारी जी सुरू केलेली आहे ती जीवाचा शिवाशी भेट करून देण्यासाठी दिलेली आहे. संत जे आहेत हे संत हे देवाची भेट घालून देत असतात. आणि म्हणून संत सद्गुरू नारायणदेव बाबा यांनी जीवाची शिवाशी भेट करून देण्यासाठी ही दिंडी सोहळा सुरू केलेला आहे. नवीन पिढी फार ज्ञानी आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. परंतु मी असं म्हणेन, ज्ञान जरी प्राप्त झाले असेल तरी जोपर्यंत भक्ती आपल्यामध्ये असणार नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. ज्ञान आणि भक्ती यांचा संगम ज्या वेळेला होईल त्याच वेळेला आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आज पाहतो सगळी नवीन पिढी जी आहे हे व्यसनाधीन होत आहे. अनेक प्रकारचे नैसर्गिक आपत्ती आपल्यावर येत आहे. आपण जोपर्यंत या सांप्रदायिक मार्गाने जाणार नाही तोपर्यंत आपल्या सर्वांचा उद्धार होणे किंवा विकास होणे अजिबात शक्य नाही. त्यामुळं
आपल्या महाराष्ट्राची पुरोगामीची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे. त्या परंपरेत संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम असतील, चोकोबा असतील, संत एकनाथ असतील, संत मीराबाई असतील, सोपान काका असतील, या सगळ्यांनी जो आपल्याला वाट घालून दिलेली आहे त्या वाटेने आपण जायचं आहे. संत सद्गुरू नारायणदेव बाबा यांनी बहुजन समाजाचा विकास करण्यासाठी, बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी हा दिंडी सोहळा या ठिकाणी सुरू केलेला आहे. बाबा एक तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जे का रंजले गांजले तोची म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संत सद्गुरू नारायणदेव बाबा हे रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे होते आणि देव होते. प्रत्यक्ष हजारो भावी भक्त आहे, लाखो भावी भक्त बाबांचे, त्यांना देव मानतात. आणि बाबा ब्रह्मदेव होऊन 60 वर्ष जरी झाले असले तरी तो जो उत्साह या भक्त मंडळीमध्ये आहे. नवीन पिढी जी आहे या पिढीने या सांप्रदायिक मध्ये आपली गीता असेल, भागवत असेल, ज्ञानेश्वरी असेल, यामधले जे आपले भावार्थ आहे ते भावार्थ आपण जाणून घेतले पाहिजे आणि पुढे पुढे आपण चाललो पाहिजे, तरच आपल्या विकास आणि आपली पिढी समोर जाणार आहे. तसेच आपल्या सगळं वारकरी भिसे साहेब सुद्धा आहेत. काय सांगाल वारकरी साहेब माऊली, काय वाटतं आपल्याला सोहळ्यामध्ये? सोहळ्यामध्ये जो आनंद येतो तो इकडे तिकडे येतच नाही ना, कारण 25 वर्ष झाले आम्ही हाच सोहळा घेऊन जातो आहे. 25 वर्षापासून आपण या दोन्ही हा, आपल्याला हो. आनंद कसा वाटतो? हा आनंद पुन्हा कुठेच भेटणार नाही ना. नाही तसंच भेटणार. या ठिकाणी आता छोट्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी प्रसादाचा लाभ दिला, तसंच आपण त्या ठिकाणी जाणार का? काय सांगणार आहे? आज मी दिंडी आमची आज 20-25 वर्षापासून दिंडीचं आम्ही स्वागत करतो. तर प्रत्येक वर्षाला आम्ही एक वस्तू आम्ही वेगवेगळी देतो दिंडीला आणि दिंडी हे करून आम्हाला आनंद वाटतो. या दिंडीचा आम्हाला एवढाच आनंद असा वाटतो की बा आपल्याला पुढं पंढरपूरला तर नाही जाऊ शकत, पण आपण इथंच आनंद या दिंडीचं बाबांना आम्हाला सांगितलेच आहे. तर तुम्ही ह्याच ठिकाणी आहे तोपर्यंत तुम्ही दिंडीचा इथंच स्वागत करा आणि दिंडीचा स्वागत करून इथं तुम्ही दिंडीसाठी प्रसाद वाटून आणि इथंच तुम्ही संपर्कही करत जाता. म्हणजे आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही, पण वारकरी सेवा करण्याला आपल्याला आनंद वाटतो. आनंद वाटतो. तसंच आपल्या सोबत रेखा काळे सुद्धा आहेत. काय सांगाल या ठिकाणी आपण यात प्रसाद वाटप केला, काय वाटतं? खूप छान वाटत आहे. वारकऱ्यांची सेवा आपल्या माध्यमातून होत आहे, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं की आपण दरवर्षी पंढरपूरला तर जाणं होत नाही, पण मग अशी सेवा जर घडली तर पंढरपूरचे दर्शन इथेच घडून जाते वारकऱ्यामध्येच. तसेच संजीत वगैरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? आम्ही गेल्या 18 वर्षापासून या दिंडीची सेवा करतो. आज आम्हाला पुढच्या आमच्या तोगे परिवाराला सगळ्यात एक चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. 18 वर्षापासून आपण सेवा करत आहेत. 18 वर्षापासून 18 वर्षापासून आता आमचं 19 वर्ष चालू आहे. 21 वर्ष झालं. सगळा परिवार आपला या ठिकाणी असतो का? सगळं आमच्या सगळा तोगे परिवार या ठिकाणी असतो. जय हरी विठ्ठल. मी मयुरी सूर्यवंशी, राहणार अंधानेर, तालुका कन्नड. येथून श्री क्षेत्र वाकी ते पंढरपूर या संस्थेच्या मार्फत जी दिंडी निघते आणि दिंडीचे चालक आहेत नामदेव महाराज आणि तसेच वाघमारे साहेब यांच्या सोबत जी दिंडी त्यांनी व्यवस्था केलेली आहे ती गेल्या अनेक वर्षापासून 25 वर्ष झाले, 1-2 टप्पे तर पूर्ण झाले आणि हा रौप्य महोत्सव आहे म्हणून आज या दिंडीला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि माझी या वारकऱ्यांसोबत मी 3ऱ्या वर्षाची सेवा करत आहे आणि इतका आनंद वाटतो की कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. प्रत्येक ठिकाणी इतकी व्यवस्था या दिंडीची ठेवलेली आहे, तर करावं त्या मानावे तेवढे धन्यवाद त्यांचे थोडेच आहेत. नमस्कार. तसेच माऊलीच्या रस्त्याने आपण जात असताना काही नाश्ता वगैरे आपल्याला काही कमी पडतो का? नाही, अजिबात कमी पडत नाही. ठिकठिकाणी प्रत्येक वेळेस आम्हाला पावलाला प्रसाद आहे, आम्हाला काहीच कमी पडत नाही. माऊलीच्या आशीर्वादाने कारण सगळं भेटतं. सद्गुरूचा आशीर्वाद एवढा मोठा आहे की नारायणदेव बाबा आमच्या पाठीमागे उभे आहेत. आम्ही मंत्र म्हणत चालतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. काय नाव आहे आपलं? जिजाबाई उत्तम गवळे दिगाव. किती वर्षापासून आपण या सोहळ्यात असता पालखीत? गंज पहिलं वर्ष, पण माऊली पहिलं वर्ष आहे. कसं वाटत आहे आपल्याला? माऊली मध्ये 20 वर्ष झाले. माऊली ज्ञानेश्वर माऊली. आता चांगलं वाटतं. आपलं वय किती आहे? आपलं वय आहे 70-60. 8 वर्षाचे आहे. हा. 25 वर्षाचं दिंडीत हे बाबाचे आम्ही हे जड मूड सगळे तारे ते फक्त देव सगळ्याला सुखी करत्या आणि
काहीच कोण्या गोष्टीची कमी नाही आम्हाला, मजा ते इटून तिटून सनी आम्ही. काय नाव आहे आपलं? इंदरबाई बाजीराव वय भूमे किती भूमे 50 असन 50-60. गेल्या 18 वर्षापासून संजीव भाऊ तोगे हे इथं आशावा फाटा येथे नाश्त्याची व्यवस्था करतात आहे. तसेच या दिंडीचं पुढील यांचं प्रयत्न चांगल्या पद्धतीने जावं एवढी इच्छा व्यक्त करतो. आपलं नाव काय आहे? माझं नाव बद्रीनाथ तोगे. संजू सुरडकर, वाकी ते पंढरपूर. माझं नाव संजू सुरडकर आहे. शिवेश्वर देवस्थान 25 वर्षापासून दिंडीमध्ये चालू आहे आमचा अखंड हरिनाम सप्ताह. त्याच्यामुळे आम्हाला कोणतंच अन्नदान, काही चहा पाण्याची कोणतंच नाही. दवाखान्याची गाडी सोबत राहते, टँकर सोबत राहतं जिल्हा परिषदचं. त्याच्यामुळे आम्हाला कोणतीच अडचण येत नाही. सगळं शिवेश्वराच्या आणि माऊलीच्या आशीर्वादानं सगळं राहतं. तरी पंढरपूरला आपण किती दिवसात पोहोचणार आहात? आमचे 18 मुक्कामे पंढरपूरला जायला. 7 तारखेपासून तर आम्ही 24 तारखेला तिथे संध्याकाळी पोहोचणार. हो. काय नाव आहे बाबा आपलं? माझं नाव तुळशीराम रायभान शिरसाट, रामनगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. या ठिकाणी ही दिंडी सुरुवात झाल्यापासून ही दिंडी वाकी संस्थांची दिंडी वर्षातून 3 ठिकाणी जात असते. वाकी ते आळंदी, वाकी ते पंढरपूर आणि वाकी ते पैठण. आणि या तिन्ही दिंड्याचे रथावरचा पुजारी मीच आहे. आणि सुरुवातीपासून देवाची कृपा इतकी मोठी आहे की आजपर्यंत माझ्या एकाही दिंडीला कुठल्याच प्रकारचे विघ्न आलं नाही किंवा माझी ही दिंडी आतापर्यंत कधी बंद झाली नाही. सर्व तिन्ही दिंड्याला मी आतापर्यंत सारखा चालत असतो. आणि नारायणदेव बाबाची कृपा इतकी मोठी आहे की आमच्या दिंडीत कोणाचंही काही दुखलं आणि ते जर आमच्याकडे आले तर आम्ही नारायणदेव बाबाचं नाव घेतो आणि त्याला रक्षा पाणी देतो, त्याला गुण येतो. ही नारायणदेव बाबाची कृपा आहे. आणि नारायणदेव बाबा हे साक्षात शिव परमात्मा होते. जसे शिर्डी साईबाबा असल, शेगावचे गजानन महाराज असल, अक्कलकोटचे स्वामी समर्थ असल, तसे महान संत म्हणजे नारायणदेव बाबा. आणि नारायणदेव बाबाची कृपा आमच्यावर असल्यामुळे आमच्या दिंडीला काहीही कमी पडत नाही. ही नारायणदेव बाबाची कृपा आहे. आपल्या या दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? आता सध्या 250 आहेत. पंढरपूर पर्यंत 1000 होते. जोपर्यंत आपण पंढरपूरला जातो तशी संख्या वाढत वाढत तसेच आपला या दिंडीचा कसा आनंद वाटतो? एकदम मस्त लंगडे पांगडे पण नाचायला लागते ते. पालख्या वगैरे करत जाता का आपण? रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. मी दिगंबर काटकर, असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर, नेमणूक पोलीस ठाणे, हायकोर्ट सुरक्षा, छत्रपती संभाजीनगर. गेल्या 25 वर्षापासून सद्गुरू नारायणदेव बाबाच्या सेवेत असून दिंडीत कायम हजर राहतो. तसंच आपल्याला आषाढी वारी आनंद वाटतो. दिंडीत जेवढा आनंद वाटतो तेवढा कुठेच आनंद वाटत नाही. बिहारी महाराज काय सांगाल आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य काय सांगाल? काय दिंडी म्हणजे जीवन आहे, जीवन म्हणजे दिंडी. वारी वारी दिवाळीचा आमचा सणच आहे. दिवाळी वारी म्हणजे. आपलं नाव काय आहे? नामदेव महाराज पल्ला. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.